बघा, डॉर्फिझम आणि क्रिटिनिझम नावं ऐकलीत आपण. दोन्ही आजार आहेत आणि दोन्ही आजारांमध्ये हाईट म्हणजे उंची वाढत नाही, बुटकेपणा येतो. पण दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. पहिला फरक कोणता, की डॉर्फिझम जो आहे हा आपली पिट्युटरी ग्लँड म्हणजेच पियूषिका ग्लँड जी आहे ना, तिचा सोमॅटोट्रॉपी म्हणजे ग्रोथ हार्मोन वाढीचा जो संप्रेरक आहे याच्या कमतरतेमुळे ते होतं. हाईट वाढत नाही, बरोबर. आणि क्रिटिझम जो आहे हे आपल्या औटुग्रंथी म्हणजे ज्या थायरॉइड ग्लँड आहेत याच्या थायरॉक्झिन T3 आणि T4 यांच्या कमतरतेमुळे होतो, त्यातही हाईट कमीच होते. यासोबत अजून एक मूलभूत आणि चांगला फरक आहे जो आपल्या कामाचा आहे. कोणता? तर जो डॉर्फिझम आहे, या डॉर्फिझममध्ये फक्त शारीरिक वाढच इम्पॅक्ट होते, म्हणजे बुटकेपणा एवढाच येतो, मानसिक वाढीचा काही संबंध येत नाही. पण क्रिटिनिझममध्ये बुटकेपणासोबत म्हणजे शारीरिक वाढ खुंटतेच, पण सोबत मानसिक वाढसुद्धा थांबते. म्हणजेच काय, तर मेंटल रिटार्डेशन पण त्यामध्ये दिसतं. हा त्यातला मूलभूत फरक आहे आणि जो आपल्याला विचारला जायचा असं जास्त आहे आणि ते आपल्या कामाचं आहे.